नमस्कार नाशिककर, इनकी न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये नाशिकची यष्टिरक्षक फलंदाज तेजस्विनी वटवाल हिला आज आमंत्रित केलं आहे. आज आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत. तेजस्विनी नमस्कार. आपला पहिला प्रश्न हाच असणार आहे का, तुझी क्रिकेट आणि आवड ही कशी निर्माण झाली? क्रिकेटपेक्षा स्पोर्ट्समध्ये मी एकदम म्हणजे तिसरीत असल्यापासून मी स्पोर्ट्समध्ये मल्लखांब खेळले, कराटे खेळले, त्याच्यानंतर बेसबॉल, सॉफ्टबॉल. मला कंटिन्यू असं कशात तरी वेगळं काहीतरी करायचं आपल्याला, यामुळे मी स्पोर्ट्स निवडला होता. मला घरच्यांनी पण खूप सपोर्ट केला की तू काहीतरी वेगळं कर, आमच्यासारखं नोकरी वगैरे यात अडकण्यापेक्षा तू स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण कर. त्यामुळे मला पहिल्यापासून स्पोर्ट्समध्येच करिअर करायचं होतं. तर मग प्रत्येक गेम खेळत खेळत मला अनुभव आला आणि एक टाइम असा होता की क्रिकेटला जास्त फेवर झालं. तर मग मी शेवटी क्रिकेट निवडलं. तर तू पहिला गेम कोणता म्हटली का तू खेळायला सुरुवात केली असं? मी सगळ्यात पहिले रोप मलखांब, पोल मलखांब चालू केलेला, जो ते आमच्या म्हणजे घराच्या एकदम बाजूला होता. तर मग तिसरीमध्ये असताना असं काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची म्हणून आईने तिथे पाठवलेलं. तिथून सुरुवात झाली सगळी. मग हे जे अदर्स गेम होते ते कितीपर्यंत तू खेळली? मी 10वी-12वी पर्यंत बेसबॉल वगैरे खेळले. त्यानंतर माझी 11वीला क्रिकेटमध्ये नॅशनल झालं, नॅशनलसाठी सिलेक्शन झालं. त्यानंतर मग मी क्रिकेट कंटिन्यू केलं. बेसबॉल कुठपर्यंत खेळली? बेसबॉल मी स्टेट लेवल खेळले आणि सॉफ्टबॉलमध्ये नॅशनल खेळले. मग ज्यावेळेस तू क्रिकेटमध्ये आली, क्रिकेटमध्ये तुला आवड निर्माण झाली, तर बेसबॉलचा काही फायदा झाला तुला? तर बेसबॉल म्हणजे कसं असतं की क्रिकेट सारखंच असतं का, बॉल हिटिंग करणं वगैरे, याचा काही फायदा झाला? हो, आयसाईट तर माझी त्या पहिल्यापासून होती, कारण बेसबॉलमध्ये पण आपण सेम बॅटवर खेळतो. आणि दुसरं मी बेसबॉलमध्ये कॅचर होते, त्याच्यामुळे मला त्याचा यष्टिरक्षणासाठी जास्त फायदा झाला, जे की मी आता विकेट किपिंग करते. यष्टिरक्षणाची सुरुवात तुला कशी, त्याच्यात कशी आवड निर्माण झाली का आपण यष्टिरक्षण करावं? तर तुला असं वाटलं का नाशिकमध्ये संधी आहे असं, का आणखी काही गोष्टी अशा होत्या? नाही, असं काही डोक्यात नव्हतं. जेव्हा मी क्रिकेट चालू केलं तेव्हा मला धोनीची विकेट किपिंग आवडायची, म्हणजे धोनीचा क्रेज होता तेव्हा. तर मग धोनीसारखं व्हायचं. आणि अचानक एक दिवस मी जेव्हा गोल्फला स्टार्ट केलं त्यावेळेस मला भावना मॅम तिथे कोच होत्या. तर तिथे विकेट किपर कोणी नव्हतं. मग त्यांनी असंच विचारलं की कोणाला करायचं का. मग मी बोलले की ठीक आहे, मी इंटरेस्टेड होते तर मी करते म्हणून. आणि मग माझं त्यांनी विकेट किपिंगचं बघून थोडंसं येत होतं मला बऱ्यापैकी, कारण मी बेसबॉलमध्ये खेळत होते. तर मला त्यांना आवडली माझी विकेट किपिंग. मग त्यांनी मला तेव्हा त्यांचे स्वतःचे ग्लव्स दिलेले विकेट किपिंगचे. तिथून माझी विकेट किपिंगची सुरुवात झाली. मग त्यावेळेस तुला काय अशा वेगळ्या टिप्स भेटल्या का, काही यष्टिरक्षण करताना थोड्याशा चपळ हालचाली? तुझं यष्टिरक्षण जर बघितलं तर खरोखर तुझ्या ज्या चपळ हालचाली त्या माझ्या मते नाशिकमध्ये यष्टिरक्षण करणारे अजून तरी कोणी नाही असं माझं एकंदर अभ्यास म्हणतो. त्याबद्दल तुला काय वाटतं की तुझं कोणते कष्ट तुला पुढे नेण्यात सक्सेस ठरले? यष्टिरक्षण म्हणजे याच्यात तुम्हाला फिटनेस खूप महत्वाचा आहे, जो की मला फिटनेस मी पहिल्यापासून करते. म्हणजे 8वी पासून मी जसं मल्लखांब वगैरे खेळते, कुस्ती खेळले मी कंटिन्यू फिटनेसमध्ये आहे. त्याच्यामुळे मला त्या गोष्टींचा सगळ्यांचा फायदा झाला आहे क्रिकेटमध्ये विकेट किपिंग करताना. बरं. मग ज्यावेळेस तुझे डिस्ट्रिक्टला खेळली वगैरे, तर त्या डिस्ट्रिक्टला खेळत असताना तुझी कामगिरी कशी झाली? अविनाश आगरकरची शपथ तुला मी खेळताना बघितलंय, त्यावेळेस थोडं सांग ना आम्हाला की तुझं कामगिरी कशी होत गेली? त्यावेळी तर अगदी मी नवीनच होते आणि नाशिकमध्ये खूप सारे मुली ज्या स्टेट खेळत होत्या, ऑलरेडी स्टेट खेळत होत्या. एक वेळ अशी होती की मी नाशिककडनं इन्व्हिटेशन्स खेळू की नको, कारण ऑलरेडी खूप साऱ्या मुली 7-8 मुली जवळजवळ आपल्या स्टेट खेळत होत्या आणि त्या मुली जास्त करून प्रेफर होतात पुढे जाण्यासाठी. मग तिथे मला भावना मॅमने, शर्मिला मॅमने सपोर्ट केला की तू खेळ, आम्ही तुला सपोर्ट करतो. त्यांनी मला संधी उपलब्ध करून दिली ओपनिंगसाठी. मी तिथे रन्स केले आणि मी कुठेतरी वरती आले. मला तिथून MPL मध्ये जाण्याची संधी मिळाली, जे पहिलं MPL झालेलं महाराष्ट्राने घेतलेलं. तिथून पुढे मी कॅम्पमध्ये सिलेक्ट झाले 30 लोकांमध्ये. त्या वर्षी मी नक्कीच सिलेक्ट नाही झाले, पण मग अनुभव खूप आला की काय आपल्याला करायला पाहिजे, अजून किती इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे. त्यानंतर मी जे ठरवलं की याच्या पुढे थांबायचं नाही, स्टेट त्याच्या पुढे
क्रिकेट खेळायचे. तुझं मी जेव्हा सामना आगरकरचे शब्द बघितलं ते सामने चालू होते त्याच्यात सेंचुरी मारताना तुला बघितलं होतं त्यावेळेची खेळी आणि पुढचा कॉन्फिडन्स याबद्दल काय सांग? ते माझं पहिलंच होतं. मोहिनीश मुळे सरांच्या अंडर मी प्रॅक्टिस करत होते. खूप दिवस झाले प्रॅक्टिस करत होते आणि त्यातून काही फळ एवढं मिळत नव्हतं मला. एकदम फ्रस्ट्रेट झालेले वगैरे. त्यानंतर त्यांनी मला एक कॉन्फिडन्स दिला. एक टुर्नामेंट NDCAने चांगली अरेंज केलेली त्यावेळी की मुलींमध्ये खेळण्यात ते काय डिफरन्स पडू शकतो. मग तिथे माझा चांगले रन्स लागले. एक सेंचुरी मी केली. तिथून मला कॉन्फिडन्स आला. घरच्यांनाही माझा विश्वास आला की ही काहीतरी करू शकते, आपण हिला आणखी सपोर्ट केला पाहिजे. तिथून मला पण कॉन्फिडन्स आला की मी पण याच्यापेक्षा अजून जास्त मेहनत केली तर मी अजून पुढे जाईल. तेजस्विनी, खेळतानाच अभ्यास कॉलेज हे कसं मॅनेज केलं? ती एकदम तारेवरची कसरत म्हणता येईल. कारण मी सिव्हिल इंजिनिअरिंग केलंय KK मध्ये. मला खूप अडचणी पण आल्या त्यावेळी कॉलेज, कारण इंजिनिअरिंग म्हटल्यावर प्रॅक्टिकल करायला लागत होते आणि रेग्युलर लेक्चर्स पण. सुरुवातीला मी सकाळी 6ला प्रॅक्टिसला जात होते. 6 ते 8:30 पर्यंत प्रॅक्टिस करायचे. 9ला घरी आल्यानंतर 9:30ला सगळं बॅग वगैरे आवरून कॉलेजला 10 ते 3 कॉलेज करून परत 4 वाजता ग्राउंडवरती जात होते. एवढं सगळं करत होते कारण काहीतरी करायचं होतं. त्यावेळी मग माझ्या घरच्यांनी पण खूप सपोर्ट केला. माझ्या अगदी प्रॅक्टिकल्स अपूर्ण राहायचे. ते ड्रॉइंग वगैरे सगळे अपूर्ण राहायचे. शेवटच्या तारखेला माझं सगळं सबमिट व्हायचं. पण तरी कॉलेजवाल्यांनी पण सपोर्ट केला कारण मी एकटीच मुलगी होती जी स्पोर्ट्स खेळत होते. तू स्पोर्ट्स खेळत असताना आणि घरातलं शैक्षणिक वातावरण, आई वडिलांचं शिक्षकी पेशा वगैरे असं असताना तुझ्यावर कधी असा दबाव आला का की अभ्यास कर, खेळ बाजूला ठेव? नाही, असं त्यांनी कधीच नाही केलं. म्हणजे मी त्यांच्यामुळे तर मी पहिल्यापासून हुशार आहे, त्यामुळे मला शिक्षणामध्ये कधी अडचण नाही आली. पण तरी त्यांचं कधी असं प्रेशर नव्हतं की तुला एवढे टक्के पडले पाहिजे किंवा तू इथे ऍडमिशन घेतलं पाहिजे, तू एवढा अभ्यास केला पाहिजे. त्यांचं असं होतं की तू जे करते ते मनापासून कर, तुला जे हवं ते कर. ज्यावेळेस तू म्हटली की मी महाराष्ट्रासाठी पहिले प्रॉबेबल ठरली, 30 मध्ये आली, त्याच्यानंतर मला कळलं का माझ्यात काय उणीव आहे आणि त्या मी भरून काढण्यासाठी प्रयत्न करा. मग त्याच्या पुढचं तुझा प्रवास कसा राहील? त्याच्यापुढे मी आणखी जास्त कष्ट घेतले. मी जिथे 4 तास प्रॅक्टिस करत होते मी तिथे 6 तास केली. की मला कुठून संधी मिळेल, मी कुठून जास्त अजून प्रॅक्टिस करेल, माझे जे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत ते मी कसे पॉझिटिव्ह करेल यावर मी जास्त भर टाकली. मग असं करत असताना तुला यश कसं मिळालं? स्टेटपर्यंत तू पोहोचली कशी? का जे डिस्ट्रिक्टमध्ये तुझी कामगिरी कशी आली तिथून तू स्टेटला कशी? याच्यामध्ये मी खूप जास्त करून मॅचेस जास्त खेळले, ज्याने मला अनुभव जास्त आला. जास्त मॅचेसमध्ये जसे जसे रन्स व्हायला लागले तसं एक कॉन्फिडन्स वाढला. एक स्टेटला जाऊन आल्यामुळे की तिथलं एन्व्हायरमेंट कसं आहे, आपण तिथे कसं वागलं पाहिजे किंवा अजून त्यात इन्व्हॉल्व्ह होण्यासाठी आपण अजून काय केलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी मी तिथे शिकले. त्यानंतर माझ्या बॅटिंगमध्ये किपिंगमध्ये मी काही इम्प्रूव्ह केलं. तुझी आणखीन एक बघितलं का तू इथं स्टेट लेवलला वगैरे खेळली, पण तू स्कूल गेम किंवा युनिव्हर्सिटी वगैरे हे खेळली का? आणि तिची त्या कामगिरीबद्दल काय सांगशील आम्हाला? माझी क्रिकेटची सुरुवातच स्कूल गेम्सच्या नॅशनल्सपासून झाली. म्हणजे अगदी मी कॉलेजची आमची 11वीची टीम होत नव्हती, अंडर 19ची. कोणत्या कॉलेजला? KTHM कॉलेजला. तर त्यांना एक विकेट किपर पाहिजे होता आणि मी तेव्हा बेसबॉल खेळत होते. तर एक सरांनी असंच विचारलं की आमची टीम पूर्ण होत नाहीये तर तू खेळणार का? म्हटलं ठीक आहे, मी खेळले आणि त्या वर्षी मी नॅशनल खेळून गेले क्रिकेटमध्ये. असंच काहीच विचार नव्हता माझ्या डोक्यात की क्रिकेट खेळायचं वगैरे. फक्त विकेट किपिंग इष्टरक्षणावरच तुझा त्याच्यामुळे बॅटिंग माझं काहीच नव्हतं, कारण बेसबॉलचा बेस होता, फक्त बॅट इथे पकडायची आणि मारायचं एवढंच माहित होतं. ते नॅशनल खेळल्यानंतर मग मला असं वाटलं की आपण कुठेतरी क्रिकेटमध्ये चांगलं खेळू शकतो जर आपण बॅटिंग पण इम्प्रूव्ह केली तर. मग तिथून माझी क्रिकेटची सुरुवात झाली. मग युनिव्हर्सिटीचा प्रवास कसा म्हणता येईल का? युनिव्हर्सिटीत पण तू खेळली, तुझ्या धावा पण झाल्या, त्याबद्दल थोडं सांगशील का?
युनिव्हर्सिटी मी 2 वर्ष युनिव्हर्सिटी खेळले आणि 2 वर्ष सिलेक्ट पण झाले, पण स्टेटमुळे मला खेळता नाही आलं. ह्या वर्षी देखील मी बेसबॉलचं देखील युनिव्हर्सिटीला ऑल इंडियाला सिलेक्ट झालेले आणि क्रिकेटचा पण झालेले, पण दोन्ही मला खेळता नाही आल्या. पण युनिव्हर्सिटीचं असं की तिकडे चांगला परफॉर्मन्स झाला. आमच्या सुरेखा दप्तरे मॅडम म्हणून तिकडे आहेत, ज्यांनी खूप सपोर्ट केला. त्यांनी माझा गेम बघितला, त्यांनी मला सांगितलं की तू पण अजून ट्राय केलं पाहिजे आणि अजून किती इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. ज्यावेळेस तुझी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली त्याच्यानंतर तुझ्यावरची जी जबाबदारी होती ती आणखी वाढली आणि तिथे गेल्यानंतर तुझा गेम कसा डेव्हलप झाला, तिथे कशी तुझे खेळ झाला त्याबद्दल सांग. कॅम्पमध्ये जे कोचेस वगैरे होते त्यांच्याशी मी बोलले वगैरे. त्यांनी मला खूप सारं गायडन्स केलं की तू कसं खेळलं पाहिजे. इव्हन पुण्यात पण मी प्रॅक्टिसला जाते, माझे कोच आहेत तिकडे रोहित पांडे म्हणून. मला काही अडचण आली मी त्यांच्याकडे जात असते, ते पण मला गाईड करत असतात की अजून काय केलं पाहिजे, मला कुठे काय होतंय, कुठे अडचण येत आहेत. आणि मला आता मी एक सिच्युएशननुसार खेळायला जास्त बघते की मी कोणत्या रोलला खेळते, तर मी काय केलं पाहिजे त्या रोलसाठी. आत्ताच या वर्षीच्या मोसमात तू सलग 350 मारले. ती म्हणजे माझ्या मते नाशिकतर्फे पहिल्यांदा असे यष्टिरक्षक फलंदाजी की तू सलग 350 मारल्या. त्याबद्दल काय सांगशील आणि कोणाकोणाविरुद्ध तू हाफ सेंचुरी केली ते पण आम्हाला सांग. यावर्षी तर मी थोडंसं पहिलं तर प्रेशरमध्ये होते, कारण सिलेक्शन मॅचेसला एवढे रन्स झाले नव्हते माझे. बट तरी मला महाराष्ट्राने माझा विश्वास दाखवला की तू करू शकतेस म्हणून. मग थोडंसं प्रेशरमध्ये होते, पण जसं पहिल्या मॅचला मी तेजल ताईसोबत खेळले, तिने पण मला एक चांगला कॉन्फिडन्स दिला आणि ताईने पण चांगला सपोर्ट केला. त्यांनी सांगितलं की तू खेळ, तू तुझ्या गेमवरती फोकस कर, तू करू शकतेस आणि तुला ज्यासाठी निवडलंय त्यासाठी तू खेळत राहा. मग तिथून मी पहिला मॅच आमची पॉंडिचेरी अगेन्स्ट झालेली, मी तिथे 52-53 केलेला. दुसऱ्या मॅचला UP अगेन्स्ट मी 83 केला आणि थर्ड मॅच ओडिसा अगेन्स्ट आम्ही 73 केला. UPची टीम म्हटली तर ती थोडी मजबूत टीम म्हटली जाते. त्या टीम विरुद्ध तुझ्या धावा कशा झाल्या आणि त्यावेळेस तुला खेळताना स्वतःचा कॉन्फिडन्स कसा वाटला? अगदीच पहिल्या मॅचमध्ये 50 झाल्यानंतर कॉन्फिडन्स थोडा चांगला होता की मी करू शकते आणि वेगळं मला काही करायचं नव्हतं. जे मी एवढे वर्ष केलेलं होतं, जे मी मेहनत केली होती तेच मला तिथे जाऊन करायचं होतं. त्यामुळे बाकीच्यांनी टीममेट्सने मला जेवढा सपोर्ट केला तो खूप चांगला होता. ओव्हरऑल जर तू बघितलं तर या मोसमात तुझ्या चांगल्या धावा झाल्या. त्या चांगल्या धावा झाल्यानंतर तुला आणखीन एक त्याचं फळ म्हणून तुला पुढे याच्यात निवड झाली विभागासाठी, झोनसाठी. त्याबद्दल काय सांगतील का? झोनमध्ये निवड झाल्यानंतर तुझा खेळ कसा झाला तिथं? ह्या स्टेटमध्ये मी चांगले रन्स केले, त्याच्यामुळे मी स्टेटमध्ये सेकंड हायेस्ट होते, म्हणजे महाराष्ट्रातून सेकंड हायेस्ट होते. त्याच्यामुळे माझी झोनसाठी निवड झाली. पहिले वन डेजला मला संधी नाही मिळाली खेळायला आतमध्ये, पण मी त्या टीमचा हिस्सा होते जिथे राधादी होती, अनुजाताई होती, तेजलताई होती. या सगळ्यांमध्ये मला एक अनुभव मिळाला की वरच्या लेवलचं क्रिकेट आणखी काय असतं. आम्ही तिथे फर्स्ट ट्रॉफी पण जिंकलो, फर्स्ट प्लेस. आणि तिथून माझी निवड झोनसाठी झाली, मल्टीडेजसाठी. मल्टीडेजमध्ये मला खेळायचा चान्स मिळाला. मी तिन्ही मॅच वन डाऊन आणि ओपनिंग केली. तिथे कामगिरी कशी झाली? तिथे माझे रन्स पण चांगले झाले, 30-35च्या ॲव्हरेजने मी चांगले रन्स केले. फिल्डिंग पण केली, 1-2 कॅचेस पकडले. कॅचेससाठी मला राधादीकडनं स्पेशल अवॉर्ड पण मिळाला. आता जर बघितलं का तुला एक तू सेट झालेली आणि आणखीन अजून तुला पुढे खेळायचं आहे, आता पुढचं तुझं स्वप्न काय असणार आहे? लास्ट इयर मी स्टेट खेळले, ह्या वर्षी मी झोन्स खेळले. तर माझं पुढचं टार्गेट आहे की ह्या वर्षी मी नक्कीच इंडिया यायला ट्राय करेन. हे सर्व खेळत असताना तुला असे कोणते सहकारी मिळाले का त्यांच्यामुळे आणखीन आपल्याला पुढे जाता आलं किंवा त्यांच्याशी मैत्री वाढत गेली, असे कोणाचे नाव घेता येईल? सगळे कोचेस लोक आणि माझे काही फ्रेंड्स आहेत, जसे की अरे जे इंडिया टीम कडून खेळले वगैरे असे काही करतील का तुला? जे महाराष्ट्राकडून खेळलीस तू आणि परत MPL पण खेळली तू, त्यावेळेस काय असे इंडियाकडून खेळणारे प्लेयर तुला
त्यांच्याशी तुझा काही संपर्क आला का, संबंध आले का, त्यांच्या टीममध्ये तू खेळली, त्यांच्याकडून काही शिकायला मिळालं, अशी कोणाचे नाव घेते? हो, मला राधाताईकडनं खूप सारं शिकायला मिळालं. मी तिच्याशी कंटिन्यू बोलत होते काय केलं पाहिजे. तिचा फिटनेस खूप चांगला आहे, तर त्या फिटनेसमध्ये आणखी मी काही इम्प्रूव्ह केलं पाहिजे. आणखी स्मृतीताईसोबत मी बोललेले. स्मृती मानधन स्मृती मानधन. जे इंडियन टीममध्ये. हो, स्मृती मानधन. आणि त्यानंतर अनुजाताईसोबत ते मी कंटिन्यू बोलत असते. तेजल दिदी आहे, ती कंटिन्यू गाईड करते. आता सध्या प्रॅक्टिस कशी चालू आहे तुझी? प्रॅक्टिस चांगली चालली आहे. मी आता येत्या T20 साठी प्रिपेअर करते. तेजू, तुझा खेळ बघितला, आणखी तुझा जो प्रवास आहे तो बघितला. मग असा प्रवास करत असताना आपल्याला कोणाची तरी मदत मिळत असते, कोणाचं तरी गायडन्स मिळत असतं. ज्यांचे मार्गदर्शन भेटलं, गायडन्स मिळालं, असे कोणाचे नाव तुला घेता येईल का? माझ्या प्रवासात हे पण मला सहभागी आहे. माझे पहिले गुरु मोहिनीश मुळे, ज्यांनी मला म्हणजे एकदम अगदी बेसिक पासून शिकवलं. त्यानंतर पार्टी सरांचं मला खूप मार्गदर्शन लाभलं. आमच्या भावना मॅडम असतील, शर्मिला मॅडम असतील, NDCAचे अध्यक्ष आपले समीर रक्ते सर आणि दंताल शाह यांचे पण खूप सपोर्ट झाला मला. बरं, आणि ज्यावेळेस तू आणखी आपण जर म्हटलं का फिटनेस हा सर्वात महत्त्वाचा, फिटनेससाठी तू कुठे जाते, काय करते? फिटनेससाठी मी क्रीडकलाच जाते. क्रीडकचं सेंटर आपलं विनोद यादव सरांचं, ते खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलं आहे त्यांनी आणि खूप चांगल्या पद्धतीने तिथे कोचेस पण अपॉइंट केले. खेळाडू म्हटलं का तो शांत, संयमी आणि त्याचं खेळावर नियंत्रण असायला हवी, अशाच प्रकारची तेजस्विनी बटवाल हिने आज आपल्याशी एकदम संयमी आणि शांतपणाने प्रश्नांची उत्तर दिले. तिचा खेळही संयमी, शांत नसला तरी तो तडाखेबंद आहे आणि अशाच प्रकारे तिने उत्तरे आपल्याला व्यवस्थित दिले. तिच्याशी आज आपण गप्पा मारल्या. धन्यवाद.